सध्या पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे। यामध्ये आपण निगोजे या गावामध्ये आलेलो आहे। या ठिकाणी सौ तनुजाताई निलेश पवार ह्या पंचायत समिती निवडणूक लढवत आहेत कुरुळी गटामधून। त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहे। ताई, तुम्ही कोणता विचार घेऊन कडे जात आहे? नमस्कार, मी सौ तनुजा निलेश पवार, महिला दक्षता कमिटी सदस्य, माळुंगी पोलीस स्टेशन आणि महिला आत्मनिर्भर फाउंडेशन ची अध्यक्षा। खरं तर ही आमची पंचायत समितीची निवडणूक, पंचायत समिती कुरुळी गण क्रमांक 55 या पंचायत समिती गणातून मी ही पंचायत समितीची निवडणूक लढवित आहे। आणि ह्या ज्या ही चारही गावं आहेत, ही माझ्या गटातली अतिशय जवळची आणि निकटवर्तीय गावं आहेत। कारण की मी याच गावची सून आहे आणि याच गावची लेक सुद्धा आहे। चाकण नाणेकरवाडी हे माझं माहेर आहे। गावाला खेटूनच माझं माहेर आणि गावाला खेटूनच सासर आहे। त्यामुळं गावाची लेक आणि सून या नात्याने मला चारही गावांची अतिशय तळागाळातल्या माणसांपासून, शेतकऱ्यांपासून, वारकऱ्यांपासून ते सर्व शेतातल्या पदाधिकाऱ्यांपर्यंतची मला माहिती आहे। आणि मी अतिशय लहान कुटुंबातून वरती आलेली आहे। त्यामुळे मला प्रत्येक गावात लहान कुटुंबांपासून मला प्रत्येकाची माहिती पण आहे। आणि मी एक अतिशय गरीबातल्या गरीब कुटुंबांपासून वर आल्यामुळं त्यामुळे मला प्रत्येकाची जाणीव सुद्धा आहे। ताई, या गणामधील मूळ समस्या काय आहे? माझ्या चारही गावांमधून समस्या खरं तर रस्ता, कचरा आणि पाणी या 3 समस्या खूप मोठ्या आहेत। तर मी नक्कीच या समस्यांना सुधरवेल आणि समस्यांवरती मी विचार करून प्रत्येक योजना गावात खेचून घेऊन येऊन या सगळ्या समस्यांचं निवारण नक्कीच करेल। ताई, तुमचं पुढचं विजन काय असेल? माझं पुढचं विजन खरं तर आपल्याला माहितीच आहे, पंचायत समितीच्या माध्यमामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे निधी येतात आणि महिला सक्षमीकरण हे मी बचत गटांच्या माध्यमातून करणार आहे। प्रत्येक महिलेला स्वतःच्या पायावर उभं राहून घर खर्च करता आला पाहिजे। खरं तर आजही महिला सक्षम आहेत, महिला खूप उंचीवर गेलेल्या आहेत, पण गोरगरिबांच्या महिला आणि आपण पाहतो की प्रत्येक गोष्टीला आज पैशाची खूप गरज आहे। पैशाशिवाय आज कोणतेही काम होत नाही। प्रत्येकीला कमवता आलं पाहिजे। घरात जी महिला आज घरात बसलेली आहे तिला सुद्धा रोजगार हा मिळाला पाहिजे। जसं एकनाथजी शिंदे साहेब यांनी लाडकी बहीण योजना केलेली आहे। आज घर बसल्या प्रत्येक लाडक्या बहिणीला 1500 रुपये चालू आहेत। त्याच पद्धतीने मी सुद्धा प्रत्येक महिलेसाठी काहीतरी योजना आपल्या पंचायत समितीच्या माध्यमातून खेचून आणून प्रत्येक महिलेला कसा रोजगार मिळेल आणि प्रत्येक महिलेची प्रत्येक गोष्ट ही ती तिच्या पायावर उभं राहून ती आणू शकते, करू शकते। प्रत्येकीला पैशासाठी आपल्या भावाकडे, नवऱ्याकडे, वडिलांकडे आपल्याला प्रत्येक गोष्टीला पैशासाठी इकडे तिकडे न मागता प्रत्येक जण आपल्या पायावर कसं उभे राहील आणि तिला कसा उद्योगधंदा मिळेल याची मी खात्रीशीर तुम्हाला ग्वाही देते। या गटातील नागरिकांना तुम्ही आव्हान काय करता? या गटातील माझं एकच आव्हान राहील नागरिकांना की मी अतिशय गरीब घराण्यातून वरती आलेली मुलगी आहे। त्यामुळे मला गरिबीची जाणीव आहे। प्रत्येक गोष्ट ही मी प्रत्येक तळागाळातल्या माणसापर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत आणि प्रत्येक गोष्टीची प्रत्येक ज्याला गरज आहे त्या प्रत्येक माणसाला मी त्याला उद्योगधंदा करण्याचं साधन त्याच्या घरापर्यंत आणून पोहोचवेल। आणि पंचायत समितीच्या ज्या योजना असतील ती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचून आणि प्रत्येक गरीबापर्यंत पोहोचून त्याचा लाभ प्रत्येकाला मी मिळवून देईल। मी माझ्या कुरुळी पंचायत समिती गणातल्या प्रत्येक गावातल्या नागरिकाला, ग्रामस्थाला अशी विनंती करते की माझं चिन्ह धनुष्यबाण आहे। मी शिवसेनेची उमेदवार आहे आणि प्रत्येकाने धनुष्यबाणाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून मला असंख्य बहुमताने विजयी करा। धन्यवाद। रामकृष्ण हरी।